की काही ठिकाणी आमका बैल तमका बैल आमका मालक आमका शेठ असं व्यक्तीचं उदात्तीकरण पुष्टीकरण केलं जातं. आमच्या अड्ड्यात आम्ही तसं करणार नाही. आमच्या अड्ड्यामध्ये 200 बैल उद्यात 400 बैल उद्यात 50 बैल आलेला प्रत्येक बैल प्रत्येक मालक त्याची समानच किंमत असणार, त्याला समानच दर्जा आम्ही देणार. आम्हाला आमची जन्मजाती आई भूमाता आणि गोमाता हे आमची आई म्हणतो. गोमातेचा पुत्र म्हणजे बैल हा आमचा भाऊ आहे आणि आम्ही आमच्या घरी आमच्या प्रत्येकाच्या घरी ज्याप्रमाणे आम्ही त्यांना बैलांना वागणूक देतो तीच वागणूक आम्ही येणाऱ्या प्रत्येक बैलाला देणार, आमच्या भावाप्रमाणे देणार, ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघताय आता व्यवसायीकरण झालंय, पुकरायचं बक्षीस एक द्यायचं एक. आमची 24 वर्षाची परंपरा आहे. आम्ही जे पुकारले जे जाहीर केले तेच दिलंय. मंडळी, जय जवान जय किसान. आपण त्या दिवशी एक 2-3 दिवसापाठीमागे किकलीच्या मैदानाची बाईट टाकली होती. ऐतिहासिक आणि पारंपरिक असं मैदान, आणि फाट्या त्या दिवशी आलो त्या दिवशी तयार नव्हत्या, परंतु आज फाट्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. थोडंफार काही दगडी वगैरे राहिलेलं आहे. म्हणजे त्यांचा आता उपवास आहेत गाववाल्यांचं, सगळं एकदम जागृत देवस्थान आहे. उपवास सुटल्यानंतर संपूर्ण फाटीची जी दगडी वगैरे राहिलेत ते क्लिअर करून ते फाटे राहिलेल्या क्लिअर करणार आहेत. तुम्ही पाठीमागे व्हिडिओच्या माध्यमातून फाट्या बघू शकताय. बाकी बऱ्यापैकी फाट्याचं काम झालेलं आहे आणि जे राहिलेलं काम आहे ते करून घेणार आहेत. तर काही संयोजक मंडळी आपल्या बरोबर काय सूचना आणखीन देणार आहेत की मैदानाच्या अनुषंगानं, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार. मौजे किकली तालुका वाई जिल्हा सातारा येथे शनिवार 4 नोव्हेंबर, रविवार 5 नोव्हेंबर, सोमवार 6 नोव्हेंबर या दिवशी संपन्न होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त संपन्न होणाऱ्या श्री भैरवनाथ केसरी किकली 2023 या भव्य अशा बैलगाड्या शर्यतीसाठी येणाऱ्या सर्व बैलगाडी प्रेमिकांचं, चालकांचं, मालकांचं आमच्या किकली आणि किकली पंचक्रोशीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी या शर्यतीचं मैदान तयार करण्यासंदर्भात एक बाईट केली होती, व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेला काम अपूर्ण होतं. आज बऱ्यापैकी 90 ते 95% फाट्यांचं काम, मैदानाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या संदर्भातलं सर्व बैलगाडी प्रेमिकांना, शौकीनांना, सर्वांना त्याचं अवलोकन व्हावं यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. या किकली गावच्या बैलगाडी शर्यतीचा भव्य दिव्य प्रेरणादायी आणि वैभवशाली असा इतिहास आहे. या इतिहासाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. साधारण 1990 ते 95च्या दरम्यान आमच्या किकली गावचे सन्माननीय ग्रामस्थ श्री कल्याण सर्जेराव बाबर, त्यांचे बापू, त्यांचे बंधू मोहन सर्जेराव बाबर आबा आणि त्यांचे धाकटे बंधू श्री दिलीप सर्जेराव बाबर नाना, या 3 बंधूंचा गुंड्या नावाचा बैल त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध होता, पळत होता. यक्सरच्या मैदानावर त्यांच्या जोडीला बारामती डोरलेवाडीचे श्रीयुत तानाजी साळुंके यांच्या पाखऱ्या बैलाचा पायरा होता आणि त्या शर्यतीमध्ये आमच्या गुंड्या बैलानं आणि पाखऱ्या बैलानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलं. आणि त्या दिवसापासून आमच्या सर्व ग्रामस्थांना, त्यांच्याबरोबर शर्यतीसाठी जाणाऱ्या युवकांना आपल्या गावामध्ये कधीतरी बैलगाडी शर्यती भरवायच्या याचा एक ध्यास लागला आणि त्या गुंड्या बैलापासून प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी सन 1994 रोजी प्रथमतः बैलगाडी शर्यतीचं सुंदर आणि देखण्या स्वरूपात आयोजन केलं. त्या गुंड्या बैलासाठी पुन्हा एकदा अशी नम्र स्मरण मी करतो. त्यानंतर कार्यकर्त्यांचं, संयोजकांचं ठरल्यानंतर आम्ही त्यावेळेचे आमच्या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी आमच्या गावचा झेंडा दिल्लीच्या तख्तावर फडकावला ते सन्माननीय संसदरत्न खासदार कैलासवासी गजानन भाऊ यांना आम्ही विनंती केली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जाहीर केलं. एवढंच नव्हे तर त्यानंतर 94 नंतर 95ला भाऊ आमदार झाले, त्यानंतर पुन्हा आमदार झाले, त्यानंतर खासदार झाले, पण शेवटपर्यंत त्यांनी बैलगाडी शर्यतीची नाळ तुटून दिली नाही. आम्हा कार्यकर्त्यांना लागणारं सर्व पाठबळ, अगदी ते शासन दरबारचं असू दे, कुठलंही असू दे, ते पाठबळ त्यांनी आम्हाला दिलं. त्याचप्रमाणे शर्यतीच्या संदर्भात लागणारं अचूक नियोजन जे कार्यकर्ते त्यांना पाठीवर थाप देऊन
कौतुकाची थाप देऊन त्यांचं शाबासकी देण्याचं काम भाऊंनी शेवटपर्यंत केलं. त्यांच्या सर्व आज आम्हाला त्यांची उणीव आणि पोकळी जाणवत आहे. त्यानंतर त्यांच्या या संपूर्ण कार्याला आमच्या वतीनं विनम्र असं अभिवादन. त्यानंतर मी या शर्यती संदर्भातली भौगोलिक परिस्थितीची आपल्याला थोडी जाणीव करून देतो. आम्ही पहिला व्हिडिओ केला, पहिल्या व्हिडिओला आम्हाला भरपूर असा प्रतिसाद मिळाला. त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांचं, अनेक बैलगाडी प्रेमिकांचं आम्हाला फोन आलं की गावाले तुमचं रान अपुरं आहे, रानाची तयारी नीट नाही, थोडं रान व्यवस्थित नाही. मी त्यांना ह्या बाईटमधनं नम्रपूर्वक विनंती करतो की तुम्ही आमच्या गावचा भौगोलिक विचार केला नाही. यापूर्वी आमच्या हा तांबड्या टेकडीचा भाग हा माळरान होता, परंतु धोम डावा कालवा आमच्या गाव कोसाच्या शेजारून गेल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन वर आणल्या आणि माळाचं मळं झालं. माळाचं मळं झाल्यामुळं या ठिकाणी शर्यतीसाठी राहणार कुठलंही रान उपलब्ध राहिलं नाही. यंदा आम्ही या जागेची पाहणी केल्यानंतर आमच्या मनात पुन्हा एकदा 2016 नंतरच्या शर्यतीचं बीज रोवलं गेलं आणि आम्ही या जागेचे मालक, ज्यांनी आपल्या व्यवसायानं आमच्या गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नेलं, ते भैरवनाथ पोल्ट्री उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि आमच्या किकली गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच सन्माननीय श्री धनंजय दादा बाबर आणि त्यांचे बंधू शिवाजी बाळकृष्ण बाबर बापू यांनी, तसेच आमचे देगावचे मित्र सन्माननीय श्री प्रशांत साकफाळ यांनी आपली स्वतःची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली. धनंजय दादांनी तर नुसती जागा नाही दिली, तर प्रथम क्रमांकाचं 1 लाखाचं बक्षीस सुद्धा जाहीर केलं. भैरवनाथानं आमच्या कार्यकर्त्यांना पहिला कौल उजवा दिला आणि त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी अगदी मनाशी ठाम बांधलं की इथं अड्डा घ्यायचा. त्यानंतर आम्हाला पुढचा यक्ष प्रश्न असा होता की सातारा जिल्हा हा लंपी प्रादुर्भावामुळे जनावरांचा बाजार, जनावरांची वाहतूक आणि बैलगाड्याची शर्यती ह्या पूर्ण बंद होत्या. भैरवनाथाच्या कृपेनं नाथसाहेबांनी दुसरा बी कौल आमच्या बाजूने दिला. 25 ऑक्टोबरला लंपी रोगाचा जी बंदी होती ती माननीय कलेक्टर साहेबांनी उठवली आणि त्यापासून गावात सगळं ग्रामस्थांच्या मध्ये एक चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण तयार झालं की पुन्हा एकदा आपल्या गावचा मानाचा परंपरेचा अड्डा होणार. आणि नंतर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या शर्यतीच्या भरवण्याच्या नियोजनाच्या मार्गी लागलो की काही लोक त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या कमेंट करतायत. आमचं त्यांना सांगणं आहे, आमचं किकली आणि किकली पंचक्रोशीचं गाव पहिल्यापासून जातीवंत दुधाळ आणि खिलार जनावरांच्या संगोपनासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला आमची जन्मजाती आई भूमाता आणि गोमाता हे आमच्या आई म्हणतो. गोमातेचा पुत्र म्हणजे बैल हा आमचा भाऊ आहे आणि आम्ही आमच्या घरी, आमच्या प्रत्येकाच्या घरी ज्याप्रमाणे आम्ही त्यांना बैलांना वागणूक देतो तीच वागणूक आम्ही येणाऱ्या प्रत्येक बैलाला देणार, आमच्या भावाप्रमाणे देणार, ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघताय आता व्यवसायीकरण झालंय, पुकरायचं बक्षीस एक, द्यायचं एक. आमची 24 वर्षाची परंपरा आहे. आम्ही जे पुकारले, जे जाहीर केले तेच दिलंय आणि हिथं सुद्धा तेच देणार, त्याची आम्ही पूर्णपणे ग्वाही देतो. आमच्या नियमात आम्ही अजून एक तुम्हाला कळकळीचं सांगायचंय की काही ठिकाणी आमका बैल, तमका बैल, आमका मालक, आमका शेठ असं व्यक्तीचं उदात्तीकरण, पुष्टीकरण केलं जातं. आमच्या अड्ड्यात आम्ही तसं करणार नाही. आमच्या अड्ड्यामध्ये 200 बैल उद्यात, 400 बैल उद्यात, 50 बैल आलेला प्रत्येक बैल, प्रत्येक मालक त्याची समानच किंमत असणार, त्याला समानच दर्जा आम्ही देणार, त्याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे आम्ही ज्या काही नियम अटी घातल्यात, अजूनही आम्हाला काही जणांचा फोन येतात की तुम्ही झेंडापंच आमका ठेवा, समालोचक आमचा ठेवा. अहो, आमचं त्यांना नम्र विनंती, वासीपासून 24 वर्षाची अड्डा शर्यती केल्या, त्या शर्यतीमध्ये आमच्या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी नेटकं नियोजन केलं. झेंडा टाकायचं केलं, समालोचकाचं केलं, पंचांचं केलं. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला समर्थ आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गावातलीच सगळे झेंडापंच, मुख्य पंच, समालोचक सगळी यंत्रणा आमची सक्षम, आम्ही त्या पद्धतीने आमचा अड्डा करणार आहे. अजून एक सांगणं आहे की काही जण म्हणतात की तुम्ही शर्यती अशा करताय तशा करताय. आम्ही शर्यती हा आमचा व्यवसाय नाही. माझी नम्र हात जोडून विनंती, शर्यती हा काय आमचा व्यवसाय नाहीये. आज मला सांगा, तुम्ही एका शर्यती संयोजकाने जर शर्यती घेतल्या तर त्याच्या एक जैव साखळी जगतीये. म्हणजे फरसाणवाला आहे, वडापाववाला आहे, हॉटेलवाला आहे, चहावाला आहे, अगदी पान तंबाखू पान विकणारा आहे, प्रत्येक गावातनं हौशी बघा येणाऱ्या माणसांना टेम्पो चालक आहेत, बैलगाडी बैल वाहणाऱ्यांसाठी, ही सगळी जैव साखळी ह्या शर्यतीवर अवलंबून आहे.
म्हणजे ते एक पुण्याचंच काम आपल्या बाजूने आपण करतोय. आणि या सगळ्या मागचा एक मुख्य हेतू असा आहे, जी लोप पावत चाललेली जी गोवंश आहे, खिल्लार गोवंश हे जे लोप पावत चाललाय, कित्येक लोक ह्या शर्यतीपासून प्रेरणा घेणार, शेतकरी योग प्रेरणा घेणार आणि आपल्या दावणीला, आपल्या घराला एक जातीवंत खिलार गाय असावी, एक जातीवंत खिलार खोंड असावा. एवढी जरी ह्या चळवळीतनं आपल्याला लाभ म्हणजे फायदा मिळाला तर तो आमच्यासाठी परमोच्च आहे. या शर्यतीसाठी जे नियम आहेत त्या नियमामध्ये पहिलाच नियम आहे की शर्यत हे मैदान आहे हे 100% रास्त आणि रितसर होणार आहे. त्याचप्रमाणे या शर्यतीसाठी 1000 रुपये प्रवेश फी आम्ही ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे या शर्यतीसाठी पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. या शर्यतीसाठी आमचे मित्र अमोल मोठे मालगाव यांनी लाईव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी घेतलेली आहे YouTube वरून. त्याचप्रमाणे या शर्यतीच्या सेमी फायनल आणि फायनल साठी ड्रोनची व्यवस्था आहे. तसेच पहिल्या फेऱ्यापासून फायनल पर्यंत व्हिडिओ शूटिंग आणि स्क्रीनची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे या शर्यतीसाठी ज्या त्या दिवशी नियम अटी ठरतील, म्हणजे चिठ्ठ्यावर काढायचं का प्रत्येक फेऱ्याला चिठ्ठ्या काढायच्या, हा त्या दिवशी सकाळी आम्ही ह्या ठिकाणी हा निर्णय जाहीर करू. त्याचप्रमाणे अजून एक आपल्याला सांगायचं राहिलं की जर एखाद्या वेळेला नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक अडचण आली तर त्या दिवशी मात्र तो निर्णय शर्यती घ्यायचा का नाही हा संयोजक कमिटीकडे आम्ही ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा माझी सर्व येणाऱ्या पै पाहुण्यांना, बैलगाडी प्रेमिकांना, प्रेक्षकांना विनंती की आम्ही कुणाला अपेक्षित धरत नाही की कुणाला दुखापत व्हावी. आपल्याला बसायसाठी फार मोठी गॅलरी, डोंगराची गॅलरी आम्ही ठेवलेली आहे. आपण बघू शकता. आपण आपला जीव वाचवून सुरक्षित ठिकाणी बसून या शर्यतीचा आनंद घ्यावा. आणि पुन्हा एकदा या शर्यतीसाठी जी बक्षीस आहेत ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,01,01 रुपये, द्वितीय क्रमांकाचं 75,001 रुपये, तृतीय क्रमांकाचं 50,001 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं 30,001 रुपये, पंचम क्रमांकाचं 20,001 रुपये, 6व्या क्रमांकाचं 15,001 रुपये आणि 7व्या क्रमांकाचं 10,001 रुपये असं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे या प्रत्येक बक्षिसासोबत म्हणजे पहिल्या बक्षिसाला मानाचा बकरा अपवाद वगळला तर इतर सर्व बक्षिसांना मानाची गदा, मानाची ढाल, भुसाखाद्य पोत, भिंतीवरील घड्याळ, त्याचप्रमाणे 4 प्रकारची सन्मान चिन्ह आणि गट पास होणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी एक सन्मान चिन्ह, अशा इतक्या विविध स्वरूपाची बक्षिसाची रेलचेल या ठिकाणी आयोजकांनी केलेली आहे. आपण या श्री भैरवनाथ केसरी किकली 2023च्या भव्य बैलगाडी शर्यतीसाठी आपण सर्वांनी निसंकोचपणे कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनात न ठेवता, कारण तुम्हाला कुणीही काय अपप्रचार सांगेल, कुणी काय चुकीच्या गोष्टी सांगतील, या कशावरही विश्वास न ठेवता आमच्यावर विश्वास ठेवून, आमच्या भूतकाळातल्या 24 वर्षाच्या शर्यतीवर विश्वास ठेवून आपण सन्मानाने या ठिकाणी आपल्याला सन्मानानं वागणूक द्यायचा, 100% रास्त मैदान करायची ग्वाही आम्ही आज या ठिकाणी देतो. किकली आणि किकली पंचक्रोशीच्या वतीने देतो. एवढं बोलतो आणि मी सूचना सांगायची राहिली. या शर्यतीचं बक्षीस मोठं असल्यामुळं आणि हा मानाचा, प्रतिष्ठेचा आणि जुना परंपरेचा अड्डा असल्यामुळं आमच्या ग्रामस्थांना अशी अपेक्षा की गाड्या भरपूर येणार आहेत आणि या गाड्या भरपूर आलेल्या गाड्याचा शर्यती एकाच दिवसात संपवण्यासाठी आम्ही गाड्याची नाव नोंदणी सकाळी 7 वाजता चालू करणार आहे. फेरा 8:30 वाजता पहिला फेरा चालू करणार आहे आणि नाव नोंदणी 11:30 वाजता बंद करणार आहे. त्यामुळे सर्व गाडीवानांनी आम्हाला सहकार्य करावं, सकाळी लवकर यावं, कारण आपल्याला दिवस मावळायचे आहेत. हा दिवस या संध्याकाळचा कमी 5:30लाच अंधार पडतोय. अंधारापूर्वी आपल्याला हा फायनलचा फेरा पूर्ण करून ह्या शर्यतीचा सोहळा संपवायचा आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व गाडीवाल्यांना विनंती करतो, आपण सकाळी लवकर या. आम्ही आता सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्हाला सहकार्य करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार, मी गणेश बाबर. आज आपण इथं आलेलो आहात. मला एक सांगायचंय, 2026 साली 16 साली या ठिकाणी 24वा अड्डा झाला, 24वी शर्यत झाली. त्यावेळेस या ठिकाणी 175 गाडी आली होती. म्हणजे त्यावेळेची 175 गाडी म्हणजे आत्ताची जवळजवळ 800-900 गाडी. म्हणजे हिंद केसरीला तोडीस तोड मैदान करण्याचा प्रयत्न आमचा हा असणार आहे. आणि सर्व गाडीवानांना माझी एक विनंती की आपण दिलेलं टायमिंग पाळावं, कारण गाड्या जास्त येणार आहेत. तर आम्हाला उजेडात फायनल घ्यायची आहे. तरी सर्व गाडीवानांनी सकाळी 7 वाजता या ठिकाणी यावी
आणि आपली नोंद करून घ्यावी हीच विनंती करतो. आता संजू आबा आणि गणेश तात्यानं सांगितल्याप्रमाणे सगळी माहिती तर दिलेली आहे. आता राहिली एक गोष्ट की गाडा मालकांनी एक करायचंय की तुम्ही ज्या गाडी झुकणार आहे त्यात टायमिंगचं बंधन राहील. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही खाली गेला गाडी तुमची वळवळ करते, पुढे जाते, मागे येते, त्यात विचार केला जाणार नाही. कारण की आम्हाला टायमिंगचं खूप महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक गाडी मालकाने करायचंय की आपली गाडी टायमिंगला खाली जाईल आणि तिथनं सोडताना पण व्यवस्थित उभी राहील. ह्याचं बंधन प्रत्येकाला राहील. आणि कोणी पाहुणा रावळा वगैरे इथं बघितलं जाणार नाही. प्रत्येकाला सगळा नियम हा सारखा राहील. आणि एक बारक्यापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक गाडीवान हा आमच्यासाठी एक सारखा राहील. आणि दुसरी गोष्ट अशी, आता त्यांनी सांगितलं की किकलीचं मैदान आम्ही 24 वर्ष, आता हे 24 वर्ष झाले, आता हे 25वे वर्ष. आमची परंपरा ही गावची परंपरा आहे. त्यामुळे आम्हाला हे मैदान एकदम चांगलं आणि सुसंस्कृत करायचंय. त्यामुळे कुणी असं करू नका की बाबा इथं गालबोट लागेल असं काही कुणी वागू नका. आणि दुसरी गोष्ट, गालबोट लागेल असं आम्ही काही करून देणार नाही. कारण की प्रत्येक निकाल हा कॅमेराच्या ह्याच्यामध्ये बघून दिला जाईल. त्यामुळे कुणालाही निकालाची काही निराशा किंवा काही असं काही होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी येताना आपण एक चांगल्या मैदानात चाललोय ह्या हेतूनच यावं. मंडळी बघा, मैदान बक्षीस तसं म्हणायला गेलं तर भरपूर आहे. चालू सीझनला 1 लाख रुपये बक्षीस आहे. गाड्या वगैरे भरपूर देतात, परंतु रोख रक्कम दोन्ही पायरेकरांनाही फायद्याचं ठरतं. पैसे निम्म वाटून गेला. 1 लाख रुपये पहिलं बक्षीस आहे. आणि फाट्या मी तुम्हाला पाठीमागे दाखवल्या होत्या, आताही परत दाखवतो एकदा की बैलगाडी आता फेऱ्यासाठी खाली आलेली. आणि सर्वात महत्वाचं, थोडंफार कुठं चढ उतार किंवा दगड वगैरे आहेत ते फिनिशिंग आपल्याला गावकरी म्हटलेत की दादा की करून घेतो. जी वस्तुस्थिती आहे तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय दगड वगैरे ते आपण तुम्ही दादा उचलणार. काय झाले, आमच्या नाथसाहेबांचा उपवास चालू आहेत. जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचा उपवास आहेत. आणि जवळजवळ 5 दिवसाचा लंघन, म्हणजे फक्त पाण्यावर अन्नाचाही काही कन्न घेता हा उपवास असतो. शेवटच्या टप्प्यात कार्यकर्ते थोडे पायात चप्पल वगैरे न घातल्यामुळं त्या ठिकाणी हालचाल करायला उन्हाची मर्यादा पडते. गुरुवारी उपवास सुटल्यानंतर आम्ही सगळेजण येऊन राहिलेलं 5-10% जे काम आहे, दगडी उचलणे वगैरे, हे सगळं करून अगदी आपणाला हवा असणारं मैदान, अपेक्षित असणारं ग्राउंड आम्ही बरोबरपर्यंत तयार करणार आहोत. याची आम्ही ग्वाही देतो. त्या साईडला फक्त ट्रॉल्यांचं वगैरे आणि साईडला जे बॅरिकेडची सोय केलेली आहे 600-700 फुटाची. आणि प्रत्येक बॅरिकेडच्या बाहेरून जेवढ्या गाड्या, जेवढ्या ट्रॉल्या कुणालाही, कारण तुमचा बैल आणि आमचा बैल लाख मोलाच्या किमतीचे बैल आहेत, त्यांच्यासाठी जोखीम ही कुठेही घेतलीच पाहिजे. आणि आम्ही ती पूर्णपणे खबरदारी घेऊन त्याचा बंदोबस्त केलेला आहे. आपल्या मौल्यवान अशा बैलांना काहीही इजा होणार नाही हे जे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. त्या पद्धतीचं बंदिस्तीचं नियोजन आम्ही इथं केलेलं आहे, अशी मी माहिती तुम्हाला या ठिकाणी देत आहे. मित्रांनो, या मैदानात बघा कुणाचा वशिला चालणार नाही. ज्याचा बैल पाहणार त्याचं नाव होणार. आणि या भैरवनाथ केसरी, पहिला भैरवनाथ केसरी, तुम्ही तसं मैदान 35 वर्षाचं जुनं आहे, परंतु पहिला 25 वर्ष झाली, पण मध्ये गॅप गेला ना. 35 वर्ष जुनं आहे. 35 वर्षाचं जुनं मैदान आहे. पहिला भैरवनाथ केसरी. आणि या भागातील पंचक्रोशीतील सर्वात मोठं मैदान म्हणून नावाजलेलं मैदान. काही गाव आहेत सातारा जिल्ह्यात, त्यातीलच हे किकली गाव. आणि या गावाचं खरोखर मैदान मोठं होईल, चांगलं होईल, पारदर्शक होईल. फक्त आपण सर्व बैलगाडी मालकांना येऊन सहकार्य करा. ज्याला रितसर पळायचंय त्यांना इथे येऊन तुम्ही या मैदानाला या आणि तुमच्या बैलांचं भैरवनाथ केसरी होण्याचा मान पटकवून जावा. माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो की तुम्ही या मैदानाला उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा. थांबतो. जय जवान, जय किसान.